काय काय मंडळी नमस्कार. कशा आहेसा मग? परवा दिवरच्या जत्रेस मैत्रिणीच्या घराकडे गेलो. असं गावाकडचं हिरवं वातावरण बघून मला तर लईच भारी वाटतंय. तुम्हासनं कसं वाटतंय ते जरा कमेंटमध्ये सांगा की. मैत्रिणीच्या घराकडे पोचल्या पहिला म्हातार बाबास नमस्कार केलो. नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मान जरा आजीच्या चकोट पाया पडलो आणि कडकडून भेटल्यावर आजी कशी म्हणते, मम्मी अगदी येऊस ना का पप्पा अगदी येऊस ना ती यात येऊस ना वरीच झालं. लई दिवसानंतर सगळ्यासनच भेटून मी तर हारकोनच गेलो. मान थेट गोठ्या जाऊन मंथनच्या लाडक्या गार्गी, पैंजण, हिरा आणि सई या टीमला बी भेटलो. मंडळी, टीम म्हणजे मंथनच्या या लाडक्या म्हशिया हो. माना आजोबांनी मला झाडाची पिकली पेरं बी काढून दिल्याने. माना पेरं बिरं खाऊन थेट वैजनाथ देवालयाचं दर्शन घुस गेला. या पवित्र देवस्थानास कुणी कुणी भेट दिलंय त्यांनी लगेच कमेंट करा की. तर मंडळी, या वैजनाथ देवालयाची थोडक्यात माहिती डिस्क्रिप्शन मधल्या लिंकवर जाऊन बघा. सध्या या मंदिराचं कामकाज सुरू आहे आणि पाऊस बी वरनं लईच उत्तोला, म्हणून दर्शन लगेच घेऊन समोरचा हिरवागार नजारा बघित बसला. हीच बघा ती माझी मैत्रीण ज्योती. हिची माझी ओळख फार्मसी कॉलेजातली. माना आम्ही दोघी मंदिरातल्या पाण्याच्या कुंडाजवळ जाऊन या कासवासनं बघून मन जरा हलकच करून घेतला. माना पावसात भिजून वल्लकीच होऊन घराकडे आल्यावर जेवणाची तयारी करूच लागला. रात्री घरातली सगळी मिळून पाठभर मटण आणि रस्त्यावरच ताव मारला. मला दुसऱ्या दिवशी रवाळी सुटून चहा आणि चकलीचा बुकनाच पडलो. कास काढल्याशिवाय बाय काढते. शेवटी काकींनी केल्या चुलीवरच्या भाकरी खाऊन सगळ्यांचा निरोप घेतलो. परत येतो. तर मंडळी, चंदगड चाऊचे ब्लॉग बघून लाईक शेअर फॉलो करूस कधीच विसरू नकोशी.